आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौड़ी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। यीशु 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 मुझे यीशु 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 मुझे यीशु 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 ओ माझा यीशु मुझे यीशु 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 मुझे यीशु 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 मुझे यीशु 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 ओ माझा यीशु तू माझी महिमा है मी तुझी महिमा है तू माझी परिपूर्णता मी तुला पूर्ण करतो तू माझी महिमा है मी तुझी महिमा है तू माझी परिपूर्णता मी तुला पूर्ण करतो माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू ख्रिस्त माझ्यामध्ये महिमाची आशा त्या ख्रिस्ताच्या द्वारे मी सर्व करू शकतो ख्रिस्त माझ्यामध्ये महिमाची आशा आशा त्या ख्रिस्ताच्या द्वारे मी सर्व करू शकतो माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू येशूच्या नावात सर्व सामर्थ आहे येशूच्या नावात सर्व काही आहे येशूच्या नावात सर्व सामर्थ आहे येशूच्या नावात सर्व काही आहे माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू तूच माझी ज्योती तूच माझी आशा मी आनंदित आहे की येशूच आहे तूच माझी ज्योती ज्योती तूच माझी आशा आशा मी आनंदित आहे मी येशूच आहे माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू
ओ माझ्या येशू, ओ माझ्या येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीते मराठी ऑनलाईन चर्च मध्ये क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे. ही वेळ आहे प्रार्थनेची. जर तुम्ही सेंटर मध्ये असाल, तुम्ही ऑनलाईन पाहत असाल, तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता. हात स्वर्गाकडे उचलून आपण डोळे बंद करून प्रार्थना करणार आहोत. अन्य भाषेत आपण प्रार्थना करणार आहोत. परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. लिबाहांत्रा कासे रे भोशा ब्राहांते लेब्रा महांत्रा कासे तेले रे भोशा ब्राजायाता लिब्रा महांत्रो कोसोतोलो भोशा ब्राजेते लेब्राहांत्रो कोसोतोलो भोशा ब्राबाजे क्रेहेंते लिब्रा महांत्रा कासेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. रिगो सोंत्रा कासे रे भोंतो या आठवड्यासाठी पिता परमेश्वर धन्यवाद. धन्यवाद पिता परमेश्वर. प्रत्येक व्यक्तीसाठी पिता परमेश्वर जे ऑनलाईन या सर्व्हिसला पाहते, त्यांच्या परिवारासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी प्रार्थना, सुरक्षिततेची प्रार्थना पिता परमेश्वर. चंगाईची प्रार्थना करतो. रिब्राला राबोशा मांत्रा कासेते लेब्रा महांत्रो कोसोलुरो बोशा ब्रागाजेते. धन्यवाद पिता परमेश्वर आजच्या वचनासाठी जे पिता परमेश्वर तू आमच्यासाठी आज घेऊन आलास पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आमच्या पास्टरसाठी, आमच्या पिता परमेश्वर प्रेस टीम साठी आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण सर्व पुरुषासाठी प्रार्थना करत आहोत. आपण वचन बघणार आहोत. पहिले तिमोथेय असा 2 अध्याय 1 ते 4 वचन. वचन म्हणते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषत राजांच्या वतीने करावे आणि अधिकाराच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगलं व स्वीकार करण्यास योग्य आहे. हालेलुया. ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. आपण यशायाचा 45 वचन आणि 8 वचन सांगते, आकाशातील ढगातून चांगुलपणा पृथ्वीवर पडो, पृथ्वी दुभंगो, तारण वाढो आणि त्याच्या बरोबर चांगुलपणा वाढो. मी परमेश्वराने त्याला निर्माण केलेले आहे. पुरुषाच्या सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करा. ढगाला गोळा करण्याचे हे वर्ष असून जगातील सर्व देशातील जनतेवर नीतिमानाचा वर्षाव होत आहे. हालेलुया. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपले शब्द पृथ्वीवरील नीतिमान आणि तारण उत्पन्न करतील. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. तर या प्रार्थने बिंदूनुसार आपण प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत का हा वर्ष कुठला आहे ढगांच्या गोळा होण्याचा. तर आपण ढगा गोळा करत आहोत आणि जगभरात आपण काय करत आहोत, पृथ्वीवरील नीतिमान आणि तारण उत्पन्न करीत आहोत. रिब्रारा बोंद्र मागा सेलेरे बोशा ब्राहांते लेब्रा महांत्रो कोसोरो बोशा ब्राजेते लेब्रा महांत्रा कासे तेलेरे बोंद्र मासेते लिब्रा माशाताला बोंद्र मागा सेते लेब्रा महांत्रा कासेलेरे बोशा ब्रागाजेते रिदाला बोंद्र मागा सेते ला महांत्रा मासे तेलेरे बोशा ब्राबाहांतो रिदागा से गेते तेरा बोंद्र मागा सेते रिब्राहांत्रा मागा प्रार्थना करा, घोषणा करा. रिब्रेहेंद्र मांगो सोतोलो बोशा ब्राहांते. होय पिता परमेश्वर, तुझ्या नावात पिता परमेश्वर या पृथ्वीवर पिता परमेश्वर आम्ही विनंती, प्रार्थना आणि निवेदन करतो पिता परमेश्वर. आभार प्रदर्शन करतो पिता परमेश्वर. रेग्रेहेंद्र मागा सोलोरो बोंद्र मानते लिब्रा महांत्रो को सोलरा बहांत्रा लेब्रा बाका सोंत्र मागा सेतेले रे बोशा ब्राहांते. हो पिता परमेश्वर, प्रत्येक पुरुषाचा पिता परमेश्वर, प्रत्येकांचा पिता परमेश्वर आम्ही तारण बोलतोय येशूच्या नावात. रेग्रेगे सेंद्र महांत्रा मागो सुंदर बासेले रे बोशाब्रा लिब्रा महांत्रो को सेते
रेग्रेगेंदला बोद्रमा साहांत्रोमो सोतोलरा बाशाते. होय पिता परमेश्वर, नीतिमानाने पिता परमेश्वर तारण या पृथ्वीवर पिता परमेश्वर सर्वांचे तारण होते येशूच्या नावात. रेग्रेहेंद्रमा गोसुंद्रमा गाजेते. होय पिता परमेश्वर, हा वर्ष आहे पिता परमेश्वर ढग गोळा करण्याचा पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आम्ही नीतिमानांचे आणि पिता परमेश्वर तारण्याचे ढग पिता परमेश्वर गोळा करतो येशूच्या नावात. रेग्रेगेंद्रमा गाजाला बोद्रमा लेमा मामा साखेते लेकेते लेरे बोद्रमा गाजेते रिगाहांत्रा का सोलोरोबो शामराहांते. होय पिता परमेश्वर, प्रत्येक मनुष्य पिता परमेश्वर सत्याच्या ज्ञानाकडे येते येशूच्या नावात. धन्यवाद 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 पिता परमेश्वर. ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे, आपण हरवलेल्यांसाठी प्रार्थना करत आहोत. आपण 2 कोरिन्थियरास याचा 4 अध्याय 3 ते 4 वचन सांगते, वचन वाचणार आहोत. आणि जरी आमचे शुभ वर्तमान आवरण घातलेले आहे, जे नाश पावत आहेत अशांसाठी ते आच्छादित आहे. या जगाच्या देवाने अविश्वसणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊ नये, जो देवाच्या प्रतिमेचा आहे. प्रेक्षितांची कृते याचा 4 अध्याय 12 वचन सांगते. आणि इतर कोणत्याही तारण नाही, कारण स्वर्गाखाली मनुष्यामध्ये दुसरे कोणतेही नाव दिलेले नाही, ज्याचे द्वारे आपले तारण होईल. हालेलुया. प्रार्थना करा की त्यांचे अंतःकरणातून अंधार दूर व्हावा आणि त्यांच्या तारणासाठी त्यांच्या अंतःकरणात सुवार्तेचा प्रकाश पडावा येशूच्या नावात. हालेलुया. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना करणार आहोत आणि घोषणा करणार आहोत. रिब्रेलेरे बोंद्रमा गाजेलेरे बोंद्रमा गांते लिब्रमा शांद्रा का सेतेलेरे बोंद्रमा सेते रिबोसोतो रोकोतो लाराबा गाजेग्रेगेंदे लिब्रमा हांद्रमा गाजेलेरे बोशाब्रा लाबाहांद्रमा गाजेतेलेरे बो लिब्रमा हांद्रो कोसोतो लोरोबो साब्रा बाहा लिब्रमा सेखेते लेब्रहांद्रमा गाजेले Lerebo Shabrahandra Kasete, Vitolo Robo Sabraba, Limra Mahandro Bosol Robo Shabrahante, Origezete Lerebundra Masete. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर, तुझ्या वचनानुसार पिता परमेश्वर, आम्ही तुला पिता परमेश्वर आमच्या जे पिता परमेश्वर हरवलेले पिता परमेश्वर भाऊ बहिणी ख्रिस्ती भाऊ बहिणी पिता परमेश्वर त्यांच्या अंतःकरणात पिता परमेश्वर तुझे स्वार्थाचे प्रकाश बोलतोय येशूच्या नावात. त्यांच्या अंतःकरणात पिता परमेश्वर जे अंधार पडले त्या अंधाराला पिता परमेश्वर तुझ्या नावात काढून टाकतो येशूच्या नावात. रिक रे बेउंद्रमा गासेले रे बोंद्रमा लेब्रबा हांद्रमा गोझोंद्रमा गादे लेब्रमांद्रमा जे केले रे बोंद्रमा. ओ पिता परमेश्वर त्यांचे तारण होते पिता परमेश्वर त्यांचा पिता परमेश्वर त्यांच्या जीवनामधनं पिता परमेश्वर तुझी स्वार्था गाजते आणि त्या प्रकाश तुझे स्वार्थाचा पिता परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये जे काही ते काम करतात त्यामध्ये पिता परमेश्वर ते दिसून येते येशूच्या नावात. धन्यवाद 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 पिता परमेश्वर. ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण 1 तिमोथेय याचे 2 अध्याय 4 वचन वाचणार आहोत. वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. तर या प्रार्थने बिंदूनुसार आपण प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. आपल्या मित्रांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या आजूबाजूला जे राहतात, ज्यांना तुम्ही ओळखतात त्यांच्यासाठी, त्यांच्या तारण्यासाठी आपण प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. आपण अन्य भाषेत प्रार्थना करतो. री ब्रेले रे बोंद्रमा गाजले रे बोंद्रा लेगे रे बोंद्रमा गाजेगे रेगे सेतेले रे बोंद्रमा त्रमा गाजेले रे बोशाब्रबहा लिब्रमा हांत्रमा गाजेते ओझा हांता का सेखेते ले रे बोंद्रा
manga zele rebosa brahanta, libra mantra manga zele rebosa brabate, libro huntra manga zoro buntra manga zete, libra shaya kasahanta, idrege sekete tete yakasiba hantra magate, lebra mahantra mango suntra mantele reboto, iraya kasakata larabande, lebra mahantra mango zundra magazete, libra baba bara kozundra kase, azege gege yakazibra bahanta makasete, lebra mantra mazoto lorobo, libra mahantra magazete. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, तुझ्या नावात पिता परमेश्वर आमच्या सर्व नातेवाईकांचा पिता परमेश्वर, आमच्या मित्रांचा, आमच्या आस परिसरमध्ये जे राहतात, ज्यांना आम्ही ओळखतो पिता परमेश्वर, ज्यांचे तारण झालेले असे सर्वांसाठी पिता परमेश्वर तुझ्या नावात पिता परमेश्वर त्यांचे तारण बोलतो. होय पिता परमेश्वर, आम्ही घोषणा करतो ते तुला आपला प्रभू, आपला मित्र म्हणून स्वीकारतील, आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतील पिता पिता परमेश्वर. धन्यवाद पिता परमेश्वर, कारण हीच तुझी इच्छा आहे पिता परमेश्वर. हो दे तुझ्या इच्छेप्रमाणे. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ही वेळ आहे आपल्या स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. राजांचा राजा तू आहेस अद्भुत. हालेलुया. अद्भुत तू आहेस अद्भुत. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. राजांचा राजा तू आहेस अद्भुत. हालेलुया. तू आहेस अद्भुत. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू. हालेलुया. प्रेज लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 30 जानेवारी आणि आजचा विषय आहे नीतिमत्वाचे उपक्रम चालू ठेवा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. असे आरंभिक वचन घेतले गेले आहे लूक त्याचा 19वा अध्याय 13वे वचन. हालेलुया.
मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा. हालेलुया. ख्रिस्ती म्हणून आपल्याला अंधकारांच्या भूतांवर अधिकार देण्यात आला आहे. त्यांना लोक, शहरे, नगरे, गावे आणि राष्ट्रांमधून बाहेर काढण्यासाठी. पण त्यांना एकट्याने बाहेर टाकून कधी कधी खरोखरच त्रास थांबत नाही. तुम्हाला अशा ठिकाणी आणि आजूबाजूला नीतिमत्वाचे कार्य वाढवावे लागेल. हालेलुया. मत्तेचा 12वा अध्याय 43 ते 45 वचन मध्ये येशूने काय म्हटले ते लक्षात ठेवा. तो म्हणाला, जेव्हा माणसातून अशुद्ध आत्मा काढला जातो तेव्हा तो कोरड्या जागेतून विसावा शोधत फिरतो. एकही न सापडल्याने तो ज्या ठिकाणी त्याला हाकलून दिले होते त्या ठिकाणी परत येतो. आणि जर त्याला ती जागा रिकामी, झाडून स्वच्छ आणि सजलेली दिसली तर तो जातो आणि इतर 7 आत्म्यांना घेऊन येतो जे त्याच्याहून अधिक दृष्ट आहेत आणि ते 8ही जण त्या माणसात प्रवेश करतात. तो पूर्वीपेक्षा वाईट होतो. हालेलुया. तो माणूस रिकामा नसावा. त्याने ताबडतोब अभ्यास आणि मनन करून देवाच्या वचनावर आहार घेणे सुरू केलेले असावे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या शहरातून, राष्ट्रातून किंवा गावातून भूते काढतो तेव्हा आपण सुवार्थ प्रसारात पुढे गेले पाहिजे आणि देवाच्या वचनाने जमीन भरून टाकली पाहिजे. हालेलुया. जर आपण अशा ठिकाणी नीतिमत्वाच्या क्रियाकलापांचा प्रचार केला नाही आणि वाढवला नाही तर आपण ते भूतांच्या दुसऱ्या भेटीसाठी खुले ठेवत आहोत. वचनाने त्यांच्यावर आक्रमण करून आपण ती ठिकाणे एकाच वेळी ताब्यात घेतली पाहिजेत. हालेलुया. शिवाय त्या प्रदेशांसाठी प्रार्थना आणि मध्यस्थी करत राहा जेणेकरून ते शैतानांना परत स्वाईक होण्यास अस्वस्थ करतील. आपण सुरुवातीच्या वचनामध्ये वाचल्याप्रमाणे येशू म्हणाला, मी येईपर्यंत व्यापार करा, म्हणजे काम करत राहा, उपदेश करत राहा, माणसांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करत राहा, नीतिमत्वाचे कार्य चालू ठेवा. देवाची स्तुती असो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमच्या हातमार्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. परमेश्वरा, मला वचनाची समज दिल्याबद्दल आणि माझा विश्वास मजबूत करण्यासाठी आणि भूते काढण्याचा आणि पृथ्वीवर तुझी इच्छा लागू करण्याचा अधिकार दिल्याबद्दल धन्यवाद. जगातील राष्ट्रे तुझ्या गौरवासाठी तयार केली आहेत म्हणून सैतानाचा प्रभाव तुटला आहे आणि सुवार्ता जगभर विना अडथळा पसरत आहे. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभु यीशु मसीह के नाम को धन्यवाद देती, परमेश्वर को धन्यवाद देती हूँ. मेरी सेल की गवाही है. मेरा नाम है प्रशंसा साबणे. मैं थाने चर्च से हूँ. मेरी गवाही है कि मेरे सेल में एक टीनेजर आती है. उसके मासिक पाले में बहुत प्रॉब्लम होता था. जो महीने महीने में आता था उसको बहुत तकलीफ होती थी. उसका ब्लीडिंग ज़्यादा जाता था. उसका चक्कर आती थी उसको और पेट बहुत दर्द होता था. तो वो 2-3 दिन ऐसी उड़ती भी नहीं थी और कुछ खा नहीं पीती थी. तो वो मेरे सेल में आई तो मुझे इसने वो प्रॉब्लम बताया. तो उसको मैंने बोला कि तू घोषणाएं कर, जैसे अपने पास्टर सर सिखाते हैं वचनों के द्वारा उसको लगाना है, वचन बोलना है. मैंने उसको वचन भी बोलने के लिए कहा कि 12 साल लोभ आने वाली स्त्री ने खाली उसका यीशु मसीह का कपड़ा छुआ और वो जो सामर्थ्य निकल के आई उसी से वो चंगी हो गई. तो अब मैं उसे घोषणा करने के लिए सिखाया और उसका अभी उसने 2 महीना 3 महीना भी हो गया. उसको अभी कुछ तकलीफ नहीं होती. उसका पेट भी दर्द नहीं होता है. उसका ब्लीडिंग भी नहीं जाता है. अभी अच्छे से उसको नॉर्मल तरीके से वो उसका मासिक पाली आता है. इसलिए वो परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ. मैं धन्यवाद देती हूँ पास्टर आइजैक सर को जिन्होंने हमारे लिए ऑनलाइन चर्च उपलब्ध कराए, उसी के द्वारा हम सीख रहे हैं और वचन को लगा रहे हैं. इसलिए पास्टर सर को मैं धन्यवाद देती हूँ. मत्ती की
दीजिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम।
हा परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणी नाही. बाकी सर्व प्रभू हाताची रचना आहे. तुझे एकमात्र खरा देव आहेस. संपूर्ण जग तुझे आहे. जगातील सर्व देश, त्यातील सर्व व्यक्ती, त्यातील सर्व वस्तू तुझ्या आहेत. आणि आम्ही नतमस्तक आहोत प्रभू तुझ्या महानता समोर. धन्यवाद करुण्यासाठी, दयासाठी. तू दयालू आहेस परमेश्वर, तू कृपालू आहेस. धन्यवाद तुझ्या आत्म्यासाठी जो आमच्या आतमध्ये राहतो. धन्यवाद तुझ्या वचनाच्या ज्ञानासाठी जे तू आम्हाला दिले आहेस. धन्यवाद त्या वेळेसाठी, आमच्याकडे ऐकणारे कान, समजणारे हृदय आणि जीभ आहे जी कायम योग्य बोलते. धन्यवाद. वचन आमच्या आत्म्याबरोबर मिळून विश्वासाला उत्पन्न करेल आणि तो परिणाम आणेल ज्यासाठी आम्ही तयार आहोत. धन्यवाद. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. किती जण आनंदित आहेत. स्वागत आहे तुमच्या या रविवारी सभेमध्ये. तुम्ही परमेश्वराच्या आशीर्वादाचा आनंद घेत आहात. प्रेज द लॉर्ड. वचन जेव्हा आपल्याकडे येतं, वचन केवळ यासाठी येत नाही की वचनापासून आपण ज्ञान घेऊ. वचन यासाठी येते कारण की त्या वचनानुसार आपण आपल्या जीवनाचा वापर करू. त्या वचनाचा कायम लक्षात ठेवा. प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा लोक शाळेत गेले, ही गोष्ट त्यांना ठाऊक नव्हती की ज्ञान त्यांच्याकडे येत आहे, त्या ज्ञानाला जीवनामध्ये वापरायचं आहे. तर त्यांच्याकडे प्रश्न असतात. मी इतिहास का वाचत आहे, मी भूगोल का वाचत आहे, याचा काय वापर आहे मला. कारण त्यांना ठाऊक नाही त्या ज्ञानाला जीवनात कसं वापरायचं आहे. जर ज्ञान तुमच्याकडे आहे, त्या ज्ञानाचा जो वापर तुम्ही करत नाही तर त्या ज्ञानाचा काही फायदा नाही. जेव्हा ज्ञान तुमच्याकडे येईल, स्वतःला विचारा, ह्या ज्ञानाबरोबर मी काय करणार आहे. मी या ज्ञानाबरोबर आपले जीवन उत्तम कसे बनवू. जर त्या ज्ञानाबरोबर जीवन उत्तम नाही बनवले तर नुकसान हे तुमचे आहे. ज्ञान ह्यासाठी आणले जाते की त्या ज्ञानद्वारे बदल आणण्यासाठी, आपल्या जीवनाला उत्तम बनवण्यासाठी. तर फक्त ज्ञानाला पकडू नका. ज्ञानाला वापर करणे सुद्धा एक आर्ट आहे.
एक ज्ञान आहे ते तुमच्याकडं अवश्य असले पाहिजे. या ज्ञानाचा कुठे वापर करू. खूप लोक जेव्हा शिकत होते त्यांना सांगितलं ही भाषा शिका, 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 आणि ते भांडू लागले मला त्या भाषा का शिकवल्या जात आहेत. आणि ते बोलतात नाही मला नाही शिकायचे आहे. कम ऑन. तुम्ही कुठल्याही सायंटिस्टला विचारलं तर तुम्हाला सांगेल त्या भाषा तुम्हाला ठाऊक आहे तितक्याच वेगाने तुमचे मेंदू चालतो. जर तुमचे वय 5 ते 6 वर्षे तेव्हा तुमच्या आतमध्ये भाषा शिकण्याची योग्यता भरपूर असते. ते तुम्हाला योग्य दिशा दिली जाईल तर तुम्ही 8 वर्षापर्यंत कमीत कमी 10 भाषा शिकू शकता. तर खूप वेळा लोकांना ठाऊक नाही की ज्ञानाचा फायदा काय आहे. तर ज्ञानाला व्हॅल्यू देत नाहीत. ज्ञानाला असंच ते फेकतात. जेव्हा की त्या ज्ञानाद्वारे त्यांचे जीवन बदलू शकते, त्यांचे जीवन उठू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. त्याच अज्ञानात ते पूर्ण जीवन जगत राहतात. जेव्हा कोणी त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला ते बोलतात ज्ञान देऊ नका. त्याच अज्ञानासोबत ते चर्च मध्ये आले आणि ते स्वतःला प्रश्न विचारायला लागले मी पूर्ण बायबल का वाचू. थोड्यामध्ये काम नाही चालणार काय. कारण त्यांना ठाऊक नव्हते की ज्ञान त्यांच्यासोबत काय करू शकते. जर तुम्ही शाळेत मूर्खपणा केला होता तर चर्च मध्ये करू नका. ठीक आहे. शाळेत केली होती तुम्ही ज्ञानाशी लढत होता की मला इतकं का शिकवले जाते, मला इतके का दिले जात आहे, ह्याचा मी काय करणार. मी बोलतोय थँक गॉड गुगलने तुमच्याप्रमाणे नाही समजले संपूर्ण ज्ञान माझ्याकडे का आहे. कधी असा विचार करू नका जेव्हा तुमच्याकडे ज्ञान येत आहे ते असंच येत आहे. ज्ञानाचा तुम्हाला वापर करायला शिकायचा आहे तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनाला उत्तम बनू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय. शेजाऱ्याला बोला ज्ञानाला नाकारू नका, ज्ञानाचा वापर करा. ठीक आहे. तर पास्टर क्रिसने ख्रिस्तीविषयी एक संदेश दिला की ख्रिस्ताचे 3 डायमेन्शन आहे, 3 डायनॅमिक्स आहे, 3 आयाम आहेत, 3 गोष्टी आहेत ख्रिस्तीच्या. त्यात सर्वात प्रथम आहे वर्क ऑफ ख्रिश्चनिटी, ख्रिस्तीची यात्रा, ख्रिस्तींची चाल. दुसरं त्यांनी सांगितले वर्क्स ऑफ ख्रिश्चनिटी, ख्रिस्तीचे कार्य. आणि तिसरे लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे ना. समजू नका ज्ञान असंच येत आहे की तुम्ही याला योग्य प्रकारे घेल. खूप जण असतात ना जे ज्ञान त्यांना समजत नाही ते कान बंद करतात. याचा काय अर्थ आहे याला ऐकत राहा, तुम्हाला अर्थ सुद्धा समजेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला ऐकत राहा, अर्थ समजेल. किती जण चित्रपट मधून पाहिलाय ना कधी चित्रपट चालू आहे तुम्ही मधून बघितलं, तुम्ही स्वतःशी काय बोललं बघत राहा, समजेल. आपले आप समजले. तसे जरा बोला ऐकत राहा, समजता येईल. पळू नका, सोडून देऊ नका आपल्या मेंदूमध्ये काय चालू आहे म्हणून. अरे पास्टरने कुठून सुरू केलं, चिंता करू नका. शेजाऱ्याला बोला ऐकत राहा, ऐकत राहा. इंग्लिश चित्रपट बघून लोकांना इंग्लिश चित्रपट समजतो नाही येत. जेव्हा की पूर्ण खानदानामध्ये लांब पण कोणी इंग्लिश नाही शिकले. साऊथचा चित्रपट समजतो. युपी वाले सर्व साऊथचे चित्रपट बघतात. तुम्ही बोलाल तुम्हाला कसं दाख, मला ठाऊक आहे. मध्ये बघण्याच्या ऐवजी हिंदीमध्ये बघतात, डब करून बघतात. तर जरा बोला पळू नका, सगळं ऐकत राहा, समजण्यात येईल. तर काय बोलले त्यांनी, ख्रिस्तीमध्ये 3 डायमेन्शन आहे आणि त्यांनी सांगितलं प्रथम काय आहे ख्रिस्तियाची यात्रा, दुसरं काय आहे ख्रिस्तियांचे काम आणि तिसरे आहे ख्रिस्तियांचे युद्ध. या प्रकारे आहे की यातून कशालाच तुम्ही सोडू नाही शकत. तुम्ही बोलू नाही शकत मला हे द्या, हे नाही घेणार, हे असे होऊ नाही शकत. या 3 गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत. पण आज जे आपण मेजर करणार ते कशावर आहे, ख्रिस्तियांचे युद्ध. की आपलं मन बनवा, ओ हे जे आहे ते मला पाहिजे. तुमच्याकडे निवड नाही की याला नाही घेऊ शकत. हे या प्रकारे आहे की तुम्ही प्रेग्नेंट होता, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, तुम्हाला 1 मुलाची आशा होती, तुम्हाला 3 झाले. तुम्ही असं नाही बोलले डॉक्टर मला 1 द्या 2 तुम्ही ठेवा.
करू शकता ते तिन्ही घरी घेऊन जावं लागेल. प्रेज लॉर्ड. ठीक आहे. त्याच प्रकारे ख्रिस्टियनचे काय 3 डायनॅमिक्स. तुम्ही कशाला सोडू नाही शिकत. जर तुम्हाला पूर्ण ख्रिस्ती जीवन जगायचं आहे तर डोंट टेक आउट दी वर्ड आउट ऑफ युअर लाईफ. कुठल्याही क्षेत्रामध्ये तो वचना सोडू नका. ओ मी या वचना नाही जगणार, मी या वचनांना जगणार नाही. तुम्ही कशालाही सोडू नाही शकत. हे पूर्ण पॅकेज आहे. काय आहे? जर 3 मुलं जन्मले तर तिघांना घरी घेऊन जावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही ख्रिस्ती आहे तर तुम्हाला पूर्ण बायबल माहिती असावी लागेल आणि वचनानुसार जगावे लागेल. तुम्ही अर्ध्या बायबलने जगून संपूर्ण आशीर्वादाची आशा नाही करू शकत. सो बिकम अ स्मार्ट. खूप लोक प्रश्न विचारतात, पास्टर मी इतक्या वर्ष चर्चमध्ये आता माझं जीवन कधी बदलेल? जर तुम्हाला पूर्ण बायबलनी तुम्ही जगाल. तुम्ही अर्धी बायबल जगून पूर्णची आशा नाही करू शकत. त्या प्रकारे कुणाची तब्येत खराब आहे, डॉक्टरने सांगितलं 4 गोळ्या घ्यायच्या आहेत. 4 सकाळी घ्यायच्या आहेत, 4 दुपारी घ्यायच्या आणि 4 तुम्ही 2 सकाळी घेतल्या, 2 दुपारी घेतल्या, 2 संध्याकाळी घेतल्या. तब्येत ठीक होईल का? आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब ज्या गोळ्या तुम्ही दिल्यात मी 3 महिने घेत आहे, थोडा घेत आहे. डॉक्टर बोल पळ इथून. तसं ख्रिस्ती जीवन आहे. तुम्ही अर्ध नाही जगू शकत. की तुम्ही जसं जीवन जगत असता तसंच जगत आहे आणि तुम्हाला आशा आहे की पूर्ण आशीर्वाद भेटो. तसं नाही होऊ शकत. हे होणार नाही. तर तुम्हाला होल पॅकेज घ्यायचे आहे. तुम्हाला काय घ्यावं लागेल? पूर्ण पॅकेज. शेजारी बोला पूर्ण पॅकेज घ्यावं लागेल. पूर्ण पॅकेज. हे ना आजकालच्या ऍप सारखं आहे. जोपर्यंत तुम्ही साईन नाही करत आय ऍग्री तर पूर्ण डाउनलोड सुद्धा नाही होणार. होत आहे का? विचारताय मी. करतो ना आपण डाउनलोड. पहिलं काय येतं? ऍग्री टू आवर टर्म्स अँड कंडिशन. जर तुम्ही बोला नाही ऍग्री तर ऍप डाउनलोड सुद्धा नाही होणार. तसं ख्रिस्ती ऍप पण आहे. यू हॅव टू ऍग्री एव्हरीथिंग. तुम्हाला संपूर्ण परमेश्वर वचनाबरोबर सहमत व्हायचं आहे. तुम्ही बोलू शकत ओ मला नाही वाटत मी करू शकाल. तुम्हाला करावे लागेल. जर तुम्हाला पूर्ण पॅकेज पाहिजे, संपूर्ण आशीर्वाद पाहिजे तर ते पुढे नाही वाढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच कारण आपण प्रार्थना करतो की ख्रिस्ती काय हो? परिपक्व हो. परमेश्वराची संपूर्ण समज. काय बोललो मी? ही ती प्रार्थना होती जी पौलानी केली. परमेश्वराची सारी समज. ही ती वेळ आहे जी आपण कुठं आलोय? पत्र 4:11-12 मध्ये की आपण कुठं आलो आहोत? सिद्धतामध्ये. ही ती वेळ आहे जेव्हा तुमच्याकडे सर्व समज असू शकते, सर्व सिद्धता असू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? तर ख्रिस्तीमध्ये किती आयाम आहेत? किती? प्रथम काय आहे? ख्रिस्तियाची यात्रा, ख्रिस्तियांचे काम, ख्रिस्तीचे युद्ध. ख्रिस्तीमध्ये एक युद्ध आहे ज्याच्याविषयी आपण बोलणार आहोत आणि आपला आजचा टॉपिक आहे फाईट लाईक मॅन. पुरुषाप्रमाणे लढा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही महिला आहे तर माझ्याशी लढू नका. तुम्ही हे का बोललो पुरुषाप्रमाणे लढा? तो एक डायलॉग आहे. त्याचं ते जेंडर बेस नाही. ठीक आहे. तर आपल्या डोक्यात माझ्याशी भांडू नका. पास्टरने पुरुषांविषयी बोलले, महिलांविषयी नाही. मी ते क्रांतिकारी आहे. तुम्ही ते बाहेर सोडा, आतमध्ये बसून माझं ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर महिला पुरुषाच्या डोक्यातून काढून टाका. हालेलुया. तर टॉपिक काय आहे? फाईट लाईक मॅन. ख्रिस्तामध्ये काय आहे? एक युद्ध आहे जे खूप जणांना ठाऊक नाही. खूपशा चर्च मध्ये ख्रिस्ताचे युद्ध हे शिकवले गेले नाही. ते कुठे थांबले? एक गाल पर कोई मारेगा चाटा, दुसरा भी गाल देना. खूप चांगलं आहे. पण ते पहिला चॅप्टर होता. सिनियर चॅप्टर मध्ये युद्ध पण आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे? सिनियर चॅप्टर मध्ये युद्ध. खूप सारे चर्चेस सिनियर चॅप्टर पर्यंत पोहोचलेच नाही. ते कुठे थांबले? एक गाल पर कोई मारेगा चाटा. सिनियर चॅप्टर मध्ये युद्ध आहे. वाचा बघा बायबल मध्ये. शिष्य काय बोलत होते? आम्ही काय करू? भाला वगैरे विकत घेऊ का? तर नको विकत घेऊ. एक दिवस बोलला विकत घ्या. आता मी असंच बोलत नाही आपला युद्ध भाल्याने आहे. पण सिनियर चॅप्टर मध्ये युद्ध आहे. शेजारला बोला सिनियर चॅप्टर मध्ये युद्ध आहे. ते होतं ना लहान मुलगा असतो तुमचा, बोलता अरे मुला अंकलजी खूप चांगले आहेत, ताई खूप चांगले आहेत, काका खूप चांगले आहेत, जग खूप चांगला आहे. जेव्हा मुलगा तो 18 वर्षाचा तो बोलता मुला जग खूप बेकार आहे, वाचून राहा. समजलं तुम्हाला? सिनियर चॅप्टर मध्ये आपण कुठं आलो आहोत? सिनियर चॅप्टर मध्ये. ख्रिस्तियांचे युद्ध. शेजारा बोला ख्रिस्तियांचे युद्ध. ख्रिस्तीमध्ये काय आहे? एक युद्ध आहे ज्याला तुम्हाला ओळखायचं आहे आणि युद्ध करायचं आहे.
खूप जणांना ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का माझ्यासोबत? चला वाचू. मत्तई 11वा अध्याय आणि 12वे वचन लिहिले आहे. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणार ते बळकावत आहेत. तो सांगत आहे स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे. तो काय सांगत आहे? जे बळकट आहे त्यांनी झेलले आणि राज्याला बळकावले. पण दुसरं होतं ज्याला राज्य हिसकावायचे होते, पण बलपूर्वक जे बुद्धिमान होते त्यांनी काय केलं? त्या राज्याला हिसकावले. म्हणजे युद्ध होत आले आहे, राज्यावर आक्रमण होत आले आहे. राज्याचे तुम्ही आहात, त्या राज्यामध्ये युद्ध होत आले आहे. जे आज तुमच्याकडे आहे त्यासाठी खूप जणांनी युद्ध लढले आहेत. जर त्या लोकांनी युद्ध लढले नसते, जे आज जे आपल्याकडे आहे ते नसते आपल्याकडे. आपण सर्व पाणी पितो, बिस्लेरी नाही पित. बॉटल पाणी किती जणांनी पिले आहे? कधी बॉटल विकत घेऊन पाणी किती जणांनी पिले आहे? सर्वांनी पिले आहे. थँक्यू. तो प्रथम व्यक्ती ज्याने बिस्लेरी, त्या प्रथम व्यक्तीने जो बोलला की इंडियामध्ये आपण पाणी विकू, लोकांनी बोलला हा पागल आहे. इंडियामध्ये पाणी नाही विकणार. इंडियामध्ये प्रत्येक जागी गाव हँडपंप आहे, नदी आहे, गाव सगळीकडे. इथे पाणी नाही विकणार. तो बोलला नाही विकणार. त्याने आपले युद्ध लढले. आणि आज भारतात माहित नाही किती कंपन्या जे पाणी विकून आपला धंदा चालवत आहेत. जे आज तुम्ही आहात त्यासाठी कोणतरी युद्ध लढले आहे. जे महिला लिपस्टिक लावत आहे, कुठल्या तरी महिलांनी युद्ध लढले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही बिना डोक्यावर पदरचे चालता तर कुठल्या तर महिलांनी युद्ध लढले होते. प्रेज द लॉर्ड. जर आज महिला जीन्स घालत आहे तर कुठल्या तर महिलांनी युद्ध लढले होते. आज जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याच्या युद्धाचे परिणाम आहे. आपण असं बोलण्याचे कर आम्ही नाही लढणार, आणि जे पण आपल्याला बोलले जाईल आपण लगेच सरेंडर करणार, ते मूर्खपणा आहे. वी लर्न टू फाईट. आपल्याला युद्ध करायला शिकावे लागेल. जे युद्धाविषयी आपण बोलतो तर तलवारची, काठीची, बंदुकीविषयी आपण बोलत नाही. आपण कशाविषयी बोलत आहोत? युद्धाविषयी. पुढे वाचाल तर समजेल कुठली युद्ध. पहिलं तुम्हाला मन बनवायचं, मला लढायला शिकले पाहिजे. पण ख्रिस्तियाचे युद्ध आहेत. देयर इज फाईट टू फाईट. पहिलं थिमोथियस 6वा अध्याय 12वे वचन लिहिले आहे. विश्वासामध्ये जे संयुद्ध आहे ते कर की करून घे. काय लोक बोलतात पास्टर तुम्ही लढा, आम्ही घरी जाऊन बसतो. लढा. यू गॉट टू फाईट. हे युद्ध आहे, तुम्हाला लढावे लागेल. प्रेज लॉर्ड. आणि युद्ध कसले आहे? विश्वासाचे. तुला विश्वासाचे संयुद्ध ते कर. विश्वासात जे संयुद्ध आहे ते कर. आणि चांगली गोष्ट आहे की त्यांनी तिमथ्याला बोलले विश्वाचे संयुद्ध ते लढ. कुठल्या चॅप्टर मध्ये बोलले? 6व्या चॅप्टर मध्ये. पहिल्या चॅप्टर मध्ये नाही बोलले. प्रेज लॉर्ड. तर सिनियर, जेव्हा तुम्ही सिनियर व्हाल ख्रिस्तामध्ये, तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला समजेल एक युद्ध सुद्धा आहे. तर बेटर आहे समजून घ्या. एक युद्ध आहे जे तुम्हाला लढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. शेजारा बोला एक युद्ध आहे जे लढायचं आहे. एक युद्ध आहे जे लढायचं आहे. आणि कशा प्रकारे लढायचं आहे? पुरुषाप्रमाणे. म्हणजे कसं लढायचं आहे? चांगल्या प्रकारे. तर आपण मूर्ख नाही होऊ शकत. जे आपल्याला दिले आहे ते असंच आपण सरेंडर करू. प्रेज द लॉर्ड. आज जे बायबल आपल्याकडे आहे, लोकांनी आपले रक्त सांडले तर जाऊन आता आपल्याकडे बायबल आहे. आज जे इथे आपण चर्चमध्ये एकत्र आहोत यासाठी लोकांनी काही लढले आहे? युद्ध. असा विचार करू नका ओ तुम्ही नाही लढणार आणि कोणी तुमचं लढेल, असं होणार नाही. यू गॉट टू फाईट. प्रेज द लॉर्ड. नीती वचन 24वा अध्याय 10वे वचन. संकट काळी तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय. तो सांगत आहे जो संकट आलं तुम्ही पळाला तर तुमच्या आतमध्ये काहीच नव्हते. काही लोक असतात छोटस संकट सांगितलं तर पळतात. छोट्याशा संकटनी पळतात कारण त्यांच्या डोक्यामध्ये लढाईसाठी तयार नाहीत. त्यांना लढायचं नाही. त्यांना वाटतं गोष्टी आपल्या आप व्हायला पाहिजे. जेव्हा वस्तू आपल्या आप नाही होतं त्यांच्या आतमध्ये लढायची सुद्धा योग्यता नाही. दे डोंट वॉन्ट टू फाईट. ते हलके आहेत. काय आहेत? अगदी हलके. बाहेरून जर दिसतात पण आतून काय आहेत? हलके आहेत. मला आठवण आहे 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमची शूटिंग होती. 8 वर्ष झाले त्याला. शूटिंग होती. मी एक सोफा विकत घ्यायला गेलो. मोठा सोफा होता आणि रेट पण त्यावेळी जास्त होता. 80,000 होता. 8 वर्षापूर्वी मोठी गोष्ट होती. आणि वाव शूटिंग होती तर विकत घेतलं त्याला आम्ही.
नंतर त्याला उचलाय गेलो, एका हाताने उचलले. खूप लोक असे असतात बलवान, पण छोटेसे संकट आले तर पळून जातात. यू कॅनॉट बी दॅट वे. तुम्ही त्या प्रकारे नाही होऊ शकत. संकट काळी तुझे लिहिले आहे, संकट काळी तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय. यू गॉट टू फाईट. तुम्ही नाही बोलू शकत संकटाशी लढा. संकटाचा अर्थ असा नाही की तुम्ही पळा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला लढणे शिका. पुरुषाप्रमाणे लढायला शिका. ख्रिस्ताचे युद्ध आहे. ख्रिस्ताचे एक युद्ध आहे. एक युद्ध चालू आहे. तुम्हाला वाटत होतं की लढाई चालू नाही, तर मी तुम्हाला सांगत आहे एक लढाई चालू आहे, एक युद्ध चालू आहे. खूप जण ठाऊ नाही युद्ध चालू आहे, त्यांना वाटतं सगळे आपले आप होत आहे. नाही, एक लढाई चालू आहे. ते तर खोलून बोलता नाही बोलत आहे, ते तर बोलता युद्ध खोलून चालू आहे. एकाने मला पाठवलं. आता मुलांना ते बोलतात मुलांसाठी शिक्षण खूप इम्पॉर्टंट. मी आता सांगतो किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ठाऊक तरी आहे त्यांना काय शिकवत आहेत? नाही, आमचा मुलगा लीडर नाही बनवू शकत, तो चर्च मध्ये नाही शिकत. तुम्हाला ठाऊक काय बाहेर काय शिकवत आहेत? काश मी तुम्हाला दाखवू शकेल. कॅन यू गिव्ह इट टू मी? आय विल शो यू समथिंग टू यू. तर तुम्ही मूर्ख आहे जर तुम्हाला माहित नाही जगात काय चालले आहे. नाही, माझा मुलगा लीडर नाही बनणार. तुम्हाला ठाऊक तर आहे बाहेर काय शिकवत आहेत? तुमच्या मुलासोबत काय खेळ चालू आहे माहित आहे का तुम्हाला? माहिती करून घ्या तो काय शिकतो. माहिती करून घ्या त्या फोन मध्ये काय आहे, तर तुम्हाला समजेल ज्या मुलाला तुम्ही तुमच्या भोळ समजत आहे तो काय करत आहे. तुम्हाला नाही, आम्हाला आमच्या मुला विश्वास आहे. मी तर बोलतो तुम्ही आळशी आहात. ह्यासाठीच तुम्हाला विश्वास आहे. तुम्हाला मेहनत नाही करायचे. तुम्हाला लढायचे हिंमत नाही की आपल्या मुलाला सुधरू. तुम्हाला मुलाला सुधारायला नाही येत, बेटर काय बिघडवा. यू डिड नॉट हॅव फाईट. तुमच्यामध्ये लढायची ताकद नाही. तुम्ही मुलाला सुद्धा सुधरू शकाल. ते डोळे घालून बोलू शकाल की मूर्खासारे बोलू नको, दोन देईल. त्याला त्या चुकीची जाणीव करून द्याल. तुमच्यामध्ये हिंमतच नाही. तुमच्यात लढायची ताकद नाही. हेच कारण तुम्ही बोलता नाही आमचा मुलगा चर्च मध्ये काय नाही करणार. न करून दे. दाखवतो तुम्हाला नाही ठाऊक तुमच्या मुलासोबत बाहेर काय चाललं आहे. मीच आहे जे तुमचं भलं करण्याची इच्छा आहे. हालेलुया. ओके, हाऊ मच टाइम विल यू टेक? शेजाऱ्याला बोला लढायला शिका. लढायला शिका. विपत्तीच्या वेळी पळू नका. विपत्तीच्या वेळेत पळू नका. जो गोष्टी खराब होतात काय करा? लढा. उभे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पळून काय भेटणार नाही. लढणार तर जिंकायची गॅरंटी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? बोला मी लढू शकतो. बोला मी लढू शकतो. मी योग्य लढू शकतो आणि विजय माझा आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? सो विल शो यू समथिंग. हे किड्स, लेट्स हॅव फन आफ्टर स्कूल. शैतान क्लब. तुम्हाला ठाऊक नाही तुमच्या मुलांना ते कुठे घेऊन जात आहेत. लिहिले आहे तिथे. हे फ्रेंड्स, लेट्स हॅव फन आफ्टर स्कूल. शैतान क्लब. सायन्स प्रोजेक्ट, पजल्स, गेम्स, आर्ट्स एंड क्राफ्ट, नेचुरल एक्टिविटीज. मेरा बच्चा चर्च में लीडर नहीं बन. नको बनवा. ते बनवतील शैतान त्याला. दिस इज हॅपनिंग आउटसाइड. नाही, त्याकडे वेळ नाही. त्याचं शिक्षण इम्पॉर्टंट. तुम्हाला माहित तरी आहे का काय शिकवत आहेत ते? तेव्हा तुम्ही त्याचं कधी पुस्तक उघडून बघितलं? त्या पुस्तकात काय लिहिले आहे? कधी ते पुस्तक उघडून तुम्ही वाचलं? किती अँटी बायबल आहेत ते? किती बायबलच्या विरोधात लिहिले, किती मनुष्याच्या विरोधात लिहिले आहे ते? किती तिरस्कार त्यांच्या आतमध्ये भरला जात आहे क्लासमध्ये? त्यांचे टीचर त्यांना काय शिकवत आहेत? एक जागा त्यांना जिथे आपण सुधरू शकतो तिथं तुम्हीच त्यांना लांब ठेवत आहे. ठेवा लांब. बिकॉज यू डोंट हॅव गट्स. तुमच्या आतमध्ये तुमच्या मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना योग्य करण्याचे तुमच्यामध्ये गट्स नाहीत. यू डोंट वॉन्ट टू फाईट. तुम्ही बोला कोण भांडेल? घरात शांती पाहिजे. शांती पाहिजे. शांतीसाठी पण लढावे लागते. शेजाऱ्याला बोला शांतीसाठी सुद्धा लढावे लागते. शेजाऱ्याला बोला शांतीसाठी लढावे लागते. नाही माहित तुम्हाला? मी सांगत आहे, माहिती मी देत आहे, लिहिले आहे. हे किड्स, लेट्स हॅव फन आफ्टर स्कूल. शैतान क्लब. दिस इज व्हॉट इज हॅपन. हे आपल्या जगात होत आहे. तुमच्या मुलाला त्याचे मित्र सर्व शिकवत आहेत.
तुम्हाला माहित सुद्धा आहे ते काय शिकवत आहे, कुठला प्रोग्राम तो बघत आहे? नाही, आम्हाला आमच्या मुलांवर विश्वास आहे. आळशी आई वडील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ऐकताय? शेजारला बोला, लढाई लढा, लढाई लढा, लढाई लढा, वस्तूंना बदला. प्रेज द लॉर्ड. ओके, लुकाचा 18 अध्याय 1 खूप फेमस वचन. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये. कोण बोलता इथे? येशू ख्रिस्त. आणि ते सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये, याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा, खचू नयेचा अर्थ काय? की मनुष्याला सतत प्रार्थना केली पाहिजे आणि हार मानली नाही पाहिजे. बोला, मनुष्याला हमेशा सतत प्रार्थना केली पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. परत बोला, मनुष्याला सतत प्रार्थना केली पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. हे काय सांगत आहे? लढा. या वचनामध्ये काय लिहिले आहे? लढाई. की मनुष्याला सतत प्रार्थना केली पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. म्हणजे तुम्ही हार नाही मानू शकत. याचा अर्थ काय? म्हणजे लढा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यू गॉट टू फाईट. यू गॉट टू फाईट. तुम्हाला लढावे लागेल. तुम्ही लढणार नाही तर दुसरा कोणी त्याला हिसकावून घेईल. कारण आपण वाचलं आहे परमेश्वर राज्यावर काय होत आहे? आक्रमण होतं सतत. जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी लढणार नाही तर दुसरं येऊन तुमच्या मुलाला हिसकावून घेऊन जाईल. तिथे काय चालू आहे? एक युद्ध. यू गॉट टू फाईट. तुम्हाला काय करावं? प्रत्येक आत्म्यासाठी लढावं लागेल. जर तुम्ही त्या आत्म्यासाठी नाही लढणार तर सैतान कुठे घेऊन जाईल त्याला? नरकात. यू गॉट टू फाईट. तुम्हाला तुमच्या सेलला चालवायला काय करावं लागेल? लढावे लागेल. तुम्हाला तुमचा दशमांश द्यायसाठी लढावे लागेल. आपली पार्टनरशिप देण्यासाठी लढावे लागेल. तुम्ही तुमचा पैसा इकडे नाही देणार तर त्या पैशाला सैतान चुकीच्या जागेत घेऊन जाईल. त्याला ठाऊक आहे तिथून तुम्हाला काही भेटणार नाही. जर चर्च म्हणजे तुम्ही द्याल त्याला परमेश्वर वाढून तुम्हाला परत देणार आहे. यू गॉट टू फाईट. तुम्हाला लढावे लागेल. तुम्ही चुपचाप नाही बोलू शकत. यू गॉट टू फाईट. बिकम अ फायटर. जे तुम्हाला करायला सांगितलं परमेश्वर, यू गॉट टू फाईट. प्रेज द लॉर्ड. दुसरं वचन. कोणी बोले पास्टर तुम्ही चुकीचं शिकवत आहात. ह्यात कुठं लिहिलं आहे लढाई करा? ठीक आहे, मी दाखवतो. काय लिहिलं आहे? मनुष्याला सतत प्रार्थना केली पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. चला पुढे वाचलो. त्यांनी काय बोलले? नंतर त्यांनी काय दिला? तुम्हाला माहिती नाही येशू ख्रिस्त कसं बोलत असे. पहिला बोलत असे आणि समजवण्यासाठी काय देत होता? उदाहरण. इथे काय दिलं त्यांनी? उदाहरण जे त्यांनी बोलले. चला जाऊन वाचू. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. थर्ड क्लास न्यायाधीश, खडूस न्यायाधीश बोलू शकता. खडूस न्यायाधीश भेटले तुम्हाला कधी? असे लोक प्रभूला पण घाबरत नाही, मनुष्याची पण चिंता करत नाही. असे लोक आहेत जगात. जर एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. भेटले तुम्हाला असे लोक? नाही भेटले. असतात ना जे बिलकुलच काय असतात? खडूस असतात. टॉप क्लास खडूस. प्रेज द लॉर्ड. हा कोण होता? न्यायाधीश म्हणजे शक्तिशाली खडूस. न्यायाधीश काय असतो? शक्तिशाली. त्यावेळी न्यायाधीश काय होते? खूप शक्तिशाली असायचे. आज सुद्धा न्यायाधीश शक्तिशाली आहे, पण न्यायाधीशाने आपली समज सरकारला दिली आहे, ती गोष्ट वेगळी आहे. न्यायाधीश सतत शक्तिशाली राहिले. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. नंबर 1 खडूस. त्याच नगरात, बोला त्याच नगरात, समजलं? त्या गोष्टीतून बाहेर निघू नका. त्याच नगरात एक विधवा होती. कोण होती? विधवा. एकटी बाई. कोणी साथ द्यायला नाही. एकटी. आणि समोर कोण आहे? बोला खडूस न्यायाधीश. परमेश्वर सांगितले हा कोण होता? प्रभूशी घाबरत नव्हता ना मनुष्याची पर्वा करत असे. ही कोण होती? विधवा. ती त्याचकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या आणि माझी प्रतिवाद विरुद्ध न्याय करा. म्हणजेच ही जी बाय होती, नवरा मेला होता, विधवा होती, कोणीतरी कदाचित ह्याची संपत्ती हडपायचा प्रयत्न करत असे. माहित नाही काय होतं, पण काही ना काही त्रास होता. म्हणजे ही कोण होती? विधवा. हिची मदत करायला कोणीच नव्हते. ही जी बाय होती ती बुद्धिमान होती.
आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याचकडे वारंवार म्हणत असे, माझी दाद घ्या. काय बाईला ठाऊक नको ज्या माणसाकडे ती जात आहे तो खडूस आहे. पण या बाईला काय ते ठाऊक होतं. आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याचकडे वारंवार येऊन म्हणत असे, माझी दाद घ्या, माझ्या प्रतीला विरोधी न्याय करा. काय करत होती? उभी होती, पळाली नाही. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? काय करत होती? दाट उभी होती. त्याच नगरात एक विधवा पण होती, वारंवार त्याच्याकडे येऊन बोलत असे, दाद द्या माझी. नेक्स्ट. पण काही काळापर्यंत तो ते करीना. बोला, काही काळापर्यंत तो ते करीना. इथून काय शिकायला भेटलं? युद्ध लांबपर्यंत चालते. खूप लोकांना माहित नाही, ते म्हणतात नाही आम्ही आज प्रार्थना करे उद्या बदलेल. हा, युद्ध लांबपर्यंत चालते. युद्ध लांबपर्यंत चालते. इथं काय लिहिलं आहे? पण काही काळपर्यंत तो ते करीना. बाहेर नाही, ही जी बाय होती वारंवार दाद मागत होती, दुहाई करत होती. हे युद्ध काय चालू होते? लांबपर्यंत. लढाई एक दिवसात नाही संपत. म्हणजे तुम्हाला बदलायचं ते कदाचित एक दिवसात नाही बदलेल, पण काय तुमच्यामध्ये हिंमत असेल उभं राहण्याची. पण काही काळपर्यंत तो ते करीना. लढाई लांबपर्यंत चालते. जे बदल तुम्हाला पाहिजे ते एका दिवसात नाही येणार. तर हार मान नका. ओ, जे बदल मला पाहिजे तो नाही आला. नाही, उभे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला, बनून राहा, टिकून राहा. कदाचित तुमच्या चुकीच्या सवय असतील, काही असो, टिकून राहा. टिकून राहा, कारण बदल एक दिवसात नाही येत. कारण बदल काय लागतो? वेळ. युद्ध कसे चालतात? लांबपर्यंत. प्रेज द लॉर्ड. काही काळापर्यंत तो करीना, परंतु नंतर. बोला, परंतु नंतर. परंतु नंतर. किती जणांनी क्रिकेट मॅच बघितली आहे? फुटबॉल बघितले आहे? पहिल्याच ओव्हरमध्ये रिझल्ट आला का? रिझल्ट कधी आला? रिझल्ट कधी आला? अंतमध्ये बोला, लास्ट काय बोलताय? रिझल्ट कधी आला? जर तुम्ही लढाई अंतपर्यंत लढाल तर रिझल्ट येणार आणि तो तुमच्या पक्षात येणार. प्रेज द लॉर्ड. पहिले लढाई लढा तरी अंतपर्यंत पोचा तरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक लढाई अंतपर्यंत लढत नाही, ते पोचतच नाही. कुठलाच रिझल्ट सुरुवातीला नाही. रिझल्ट कधी येतो? अंतमध्ये. यू गॉट टू फाईट. तुम्हाला कुठेपर्यंत थांबावं लागेल? अंतपर्यंत. शेजारी बोला, अंतपर्यंत थांबून राहा. मधी सोडून पडू नका. बोला तरी, मधी सोडून पळू नका. लढा. ते तुम्हाला बोलतो, ओ मास्क घाला, ओ हे करा, बोलतो लढा. लढा तुम्ही. नाही, त्यांनी बोललो आणि आम्ही घातला. लढा. का घातला? लढला का नाही? कुठं होती तुमची लढायची योग्यता? वाय डिडंट यू फाईट? नाही, त्यांनी वॅक्सिन बोलली आणि आम्ही घेतली. का नाही लढला तुम्ही? आज जे आम्ही लढून आलो सगळं ठीक झालं? नाही झालं का? आम्ही मास्क नाही लावला, आम्ही वॅक्सिन नाही घेतली, सगळंच ठीक झालं. आम्हाला माहिती आहे अंतमध्ये आम्ही उभे राहिलो, सगळं काही ठीक झालं. आम्ही जिंकण्याच्या साईडमध्ये. कशात आहे आम्ही? आमची टीम कायम जिंकते. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला हे सुद्धा ठाऊक आहे रिझल्ट कधी येतो? अंतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये काय रिझल्ट नाही. फुटबॉल मॅचमध्ये सुद्धा 90 मिनिटांनंतर रिझल्ट येतो. थोडीच 10 मिनिटाचा रिझल्ट नाही येत. लढाईचा रिझल्ट कधी येतो? अंतमध्ये. खूप जणांनी ठाऊक नाही, मग ते हार मानतात, थकून बसतात. नाही, आम्ही प्रयत्न केला आणि वस्तू बदलल्या नाहीत. अंतपर्यंत जा. आणि अंत काय आहे? कोणी बोललं, पास्टर कसं माहित पडेल अंत आला? ऐकायचं आहे काय? किती सोपे आहे. अंतमध्ये एक ना एक जिंकायला पाहिजे आणि ते तुम्ही जिंकाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जर जो पण जिंकणार ना तो पण लढत राहा. प्रेज द लॉर्ड. मॅचचा अंत कधी होतो? जेव्हा कोणी जिंकतो. लढाईचा अंत कधी येतो? जेव्हा कोणी जिंकणार. जिंकणार कोणी? मी. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी काय करत आहे? लढत आहे. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी कसं आहे? युद्धात आहे. बोला, मी हारायसाठी नाही आहे, मी जिंकायसाठी आहे. मी जिंकायसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. पण काही काळापर्यंत तो ते करीना. पण त्यांनी पण मन बनवले, मी ऐकणार नाही त्या दृष्टीने. दिस इज सो ब्युटिफुल. मी ऐकणार नाही. परंतु अंतमध्ये त्याने मनात म्हटले. तो कोण बदलत आहे? तो खडूस. प्रेज द लॉर्ड.
तर मला नाही माहित तुमच्या समोर कोण खडूस आहे. प्रत्येक खडूस बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही बोलाल माझ्याकडे ताकद नाही. तर विधवा होती. विधवा. तर तुम्ही विधवा आहात तर स्वतःला अवलाणारी बिचारी समजू नका. तर मी तुम्हाला ते नाही समजू शकत. तो पास्टर मी नाही की ओ आंटी तुम्ही विधवा. बायबल तुम्हाला असं नाही दाखवत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी बिचारा नाही. खुश होऊन बोला मी बिचारा नाही. मी बिचारा नाही. मी लढू शकतो आणि जिंकू शकतो. हालेलुया. पण काही काळापर्यंत तो ते करीना, परंतु नंतर मन बदलल्यानंतर जी आत्मा ज्याला तुम्ही फॉलोअप करता तुम्हाला वाटतं ती येणार नाही, पण अंतमध्ये येणार. हालेलुया. अंतमध्ये येणार. अंतमध्ये येणार. ओ तुम्हाला वाटेल 5,000 खूप मोठे, तुम्ही घुसा तरी आतमध्ये. अंतमध्ये 5,000 येतील. प्रेज द लॉर्ड. घुसा तरी ह्या लढाईमध्ये घुसा तरी. का तुम्हाला वाटतं घुसायचं पहिलाच तुम्ही हारला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या लढाईमध्ये घुसा. गेट दिस फाईट. हालेलुया. आठवण आहे जेव्हा पहिल्यांदा आपण चर्च सुरू केलं होतं, त्याच गोष्टी प्रभूने मला बोललं होतं. आयझॅक लढाई लढ, शेवटी अंतमध्ये विजय तुझाच आहे. दॅट्स व्हॉट होली स्पिरिट टोल्ड मी. संपूर्ण भारतात एकटा मी चर्च सुरू केलं. लॉर्ड आय सी व्हॉट शुड आय डू. लढ अंतपर्यंत पोच जिंकणार तूच. ओके फिनिश. युद्धाच्या अंतपर्यंत मी जाणार. प्रेज द लॉर्ड. जेलमध्ये जायला लागेल तर जाणार, मार खायला लागला तर खाणार, पण मी लढायच्या कुठं जाणार? अंतपर्यंत. मी पण बघतो यांच्या आतमध्ये काय जे माझ्यापेक्षा मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं काय जे मी सहन करू नाही शकत, मी पण बघतो काय आहे. हेवी. प्रेज द लॉर्ड. काही काळा पण तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले या गोष्टीत खूप चांगल्या चांगल्या वस्तू आहेत. पहिलं तरी त्या न्यायाधीशाचे चरित्र कोण सांगितलं होतं आपल्याला? परमेश्वराने. काय आहे तो? दृष्ट खडूस. आता कोण बोलत आहे? विधवा, परमेश्वर की न्यायाधीश स्वतः? हॅलो. आता कोण बोलताय इकडे? स्वतः न्यायाधीश. काही काळापर्यंत त्यांनी तो ते करीना. कोण करीना? कोण करीना? खडूस न्यायाधीश. ठीक आहे ना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, कोण विचार करताय हे? स्वतः न्यायाधीश. जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमात नाही, म्हणजे ह्या स्वतःला माहित होते त्या न्यायाधीशला मी काय आहे? खडूस आहे. असतात ना काय लोक, जर तुम्ही चुकी केली ते बोलतात नाही मी चुकी नाही केली, पण ह्याला माहित होतं हा मी आहे खडूस. हा सुद्धा मानत होता मी खडूस आहे. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट. इंटरेस्टिंग. नेक्स्ट. तरीही आय लाईक दिस. तरी विधवा मला त्रास देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो सर्वांना सतवत होता या विधवाने याला सतवायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लढा तरी त्यांच्यावर प्रेशर बनवा. मी तो सुद्धा बघतो ते कसे नाही बदलणार. प्रेज द लॉर्ड. जे त्या लोकांनी आपल्याला सतवले, आपण लढेल त्यांना मग प्रेशर फील होईल, पण लढणार नाही तर त्यांच्यावर प्रेशर फील नाही होणार. खडूस माणूस काय बोलताय? विधवा काय करत आहे? मला त्रास देत आहे म्हणून मी तिचा न्याय करेल. त्याला बदलायला लागले. प्रेज द लॉर्ड. कुणी बदलले? विधवाने. त्यांनी गुंड पाठवले. प्रार्थना करत होती ती लढत होती. यासाठी मी तिचा न्याय करेल, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजित आणेल. प्रेज द लॉर्ड. कोण भीत होता? तो खडूस नाही. का? कारण त्या विधवाने हार नाही मानली. हार मानायला मना करता आता घाबरण्याची बारी कोणाची असते? समोरच्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो यू डोंट गिव्ह अप. आता तुम्हाला समजेल लुका 18:1 तिथे काय आहे? युद्ध. की मनुष्याला सतत प्रार्थना केली पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. किती लढाई आहे, जे तुम्हाला वाटलं तुम्ही हारला, टिकून असता आता तुम्ही जिंकला असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? केवळ तुम्ही टिकून राहिला असता तर. कुठलीही लढाई असो, सेलला वाढवण्याची, पैसे जास्त देण्याची, मुलांना सुधारण्याची, समाजला सुधारण्याची, काही केवळ तुम्ही तिकडे जाऊ टिकून असता तर. प्रेज द लॉर्ड. ऐकताय? केवळ तुम्ही टिकून असता तर तुम्ही काय केलं असतं? ती लढाई जिंकले असता. कारण रिझल्ट अंतमध्ये येतो, रिझल्ट सुरुवातीला नाही येत. तुम्ही अंतपर्यंत गेलाच नाही. प्रेज द लॉर्ड.
तरी ही विधवा मला त्रास देते, मग मी तिचा न्याय करेल. विचार करून बघा तो काय सांगत आहे. त्याचा आपण दृष्टांत आपल्या प्रार्थनेने बदलू शकतो. तर विचार करून बघा, परमेश्वर तर ऑलरेडी आपल्या सोबत आहे. हालेलुया. ऐकता तुम्ही, जेव्हा तुम्ही प्रार्थना नाही करत तुम्ही सैतानाला सांगता तुम्ही हार मानली. जर तुम्ही प्रार्थना करता सैतानवर प्रेशर आहे, सैतानला माहिती आता पण तुम्ही हार नाही मानली. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना बंद केली त्याला माहिती आहे तर हार मानली. म्हणून येशू ख्रिस्त बोलला मनुष्याने सतत प्रार्थना केली पाहिजे, हार नाही मानली पाहिजे. तुम्हाला नाही माहिती, जेव्हा तुम्ही 15 मिनिटं सकाळी प्रार्थना करत होता झोपेशी भांडून, सैतान तुमच्याशी घाबरत होता. हा माणूस प्रार्थनेसाठी झोप सोडू शकतो? कम ऑन. चला याच वचनाला आपण बघू. टीपीटी म्हणणं 4था 5वा बघू. तर काही इम्पॉर्टंट वचन आहे जे पिक करायचं आहे युद्धासाठी शब्द बोला. युद्धासाठी शब्द. ही इग्नोर्ड हर प्लीज फॉर क्वाइट सम टाइम. खूप वेळापर्यंत त्यांनी त्याची नाही मानली. बट शी केप्ट आस्किंग. ती मागत राहिली. इव्हेंच्युअली ही सेड टू हिमसेल्फ. शेवटी त्यांनी स्वतःशी बोलले, दिस विडो कीप्स अनॉइंग मी. ही विधवा मला त्रास देत आहे. डिमांडिंग हर राईट. ती काय मागत होती? आपले अधिकार. काय मागत होती? आपले अधिकार. म्हणजे लढाई आपण लढत आहोत त्यामध्ये काय आपल्याला माहित असले पाहिजे? आपले अधिकार. नो व्हॉट्स युअर राईट्स. खूप जणांना आपले अधिकार माहितच नाही. आम्हाला तर माहितच नाही. मग जाऊन माहिती करा. कोणच तुम्हाला तुमचे अधिकार नाही सांगणार. आता तो चॅप्टर हटवला, नागरिक अधिकार. युद्धात घुसायच्या पहिला काय ओळखून घ्या? अधिकार. बोला, युद्धात घुसण्याचा पहिला अधिकार ओळखून घ्या. प्रेज द लॉर्ड. शी इज डिमांडिंग हर राईट्स अँड आय एम टायर्ड ऑफ लिसनिंग हर. आम्ही तिचं ऐकून ऐकून थकलो आहे. इवन थ्रू आय एम नॉट अ रिलिजियस मॅन अँड आय डोंट केअर अबाउट द ओपिनियन ऑफ अदर्स. की ना मी परमेश्वराला घाबरतो ना मनुष्याची पर्वा करतो. आय विल गेट हर ऑफ माय बॅक. मी त्याला स्वतःपासून लांब करेल. बाय अँसरिंग हर क्लेम फॉर जस्टिस. क्लेम्स फॉर जस्टिस. जे न्यायासाठी ह्याचे दावे आहेत. काय आहेत? न्यायासाठी दावे. म्हणजे युद्ध लढाई तुम्ही लढता त्यामुळे काय करतो तुम्ही? न्यायाचा दावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं तुम्हाला? तर तुम्ही असंच लढाई नाही लढत. तुम्ही लढाई कसं लढता? अधिकारावर. आणि काय करता? न्यायाचा दावा. तुम्हाला तुमचे अधिकार केवळ चर्च सांगू शकतो. म्हणजे तुम्ही चर्चमध्ये नाही येत, वचन नाही वाचत, रॅप्सोडी नाही वाचत, तुम्हाला कधीच माहिती नाही पडणार तुमचे काय अधिकार आहेत. पास्टर आमच्या इथे नळात पाणी नाही. तुम्हाला नाही माहित मी काय करू शकतो? जर मी तुमच्या जागी असतो माझ्या नळात पाणी असते. काय होणार तुमच्या नळात पाणी का नाही येत? मी तर नळाला पकडला असता आणि बोललो असतो इशूच्या नळात पाणी ये, आले असते. मी खूपदा केले आहे, खूपदा. पळू नका. पळणं तर नाही, काय करा? युद्ध लढायला शिका. प्रत्येक आत्म्यासाठी लढा, आपल्या अधिकारासाठी लढा. आणि आपण लढतो कसं? प्रार्थनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं काहीच नाही जे आपण प्रार्थनेत नाही बदलू शकत. हालेलुया. तर तुम्ही काय करा? लढा. शेजारला बोला, लढा, प्रार्थना करा, हार मानू नका, हार मानू नका, युद्ध लढा. प्रेज द लॉर्ड. उचला आपले हात आणि कराने भासत प्रार्थना. रिप्रोला क्राउन रस्टिक रे बोशात्रा खान रस्ते के बोशात्रा लिप्रा सौंदर लिग्रा अंग्रा तोलुत्रा इंग्रा सोत्रुलो कौत्रला रसाती तल अंग्र तेले. प्रत्येक ते युद्ध जे तुम्ही सोडले होते जाऊन पकडा त्याला. त्या आत्मे जे तुम्ही सोडले होते आज पकडा त्याला. जे लढाई तुम्ही सोडलं होतं आज ते पकडा आणि अंतपर्यंत जावा. प्रेज द लॉर्ड. स्वतःशी असो, कदाचित आत्म्याबरोबर असो, पार्टनरशिप बरोबर असो, कदाचित मुलांसाठी असेल, नवऱ्यासाठी असेल, बायकोसाठी असेल, सेल्फ व्हॅल्यूसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी असेल, तर त्या लढाईला सोडू नका. प्रेज द लॉर्ड. रांद्रस्ती केले ब्रो साथीला आंदा रासौंद्र लिगे बहु शात्र लित्र आंध्र लगे बहु खान से प्रो लितले यातोले दित्र आंध्र लोत्र स्तिगे बहु विम ब्रालोत्र लित्र आंध लित्र असोंद्र लिप्र आंग्रो तीतला क्रौंद्र स्थित आंध्र लोत्रला रित्र आले ब्रोथितीग्र आंध्र स्तोत्र लित्र आंग्र तोलोत्र लिगे बहु शात्र लवा. ओ हालेलुया. परमेश्वर मला सांगत आहे की मी तुम्हाला सांगू की तुम्ही तुमच्या नातेवाईकांवर हार मानली आहे.
परमेश्वर सांगत आहे तुम्ही पुन्हा सुरुवात करा. ठीक आहे. तुमचे भाव, तुमची मम्मी, तुमचे वडील, तुमचे ज्यांवर तुम्ही हार मानली आहे की ते चर्चमध्ये कधीच येणार नाहीत म्हणून, तर ती लढाई परत लढा. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. तर त्या लढाईच्या अंतमध्ये जावा आणि विजय कुणाचा आहे? तुमच्या. कुठल्याच आत्म्याला सोडू नका. आपल्याला कुठल्याच लढाईमध्ये हारायला येत नाही. आपल्याला काय माहित आहे? आपल्याला केवळ जिंकणे माहित आहे. हालेलुया. ओढू शकता महिमा महिमा. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला तर. जोरात टाळ्या शकता त्यांच्यासाठी. थँक्यू. खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आलात. आम्हाला आनंद आहे की तुम्ही आलात आणि मला विश्वास आहे आम्ही काय तर शिकवू शकलो तुम्हाला, याने तुमचे जीवन पुढे वाढेल. जर येशूला ओळखत नाही तर आज येशूला ओळखून जावा, कारण लढाईची ताकद तिथूनच येते. जर येशूला प्रभूच्या रूपाने नाही ओळखत होता तर प्लीज आज येशूला प्रभूच्या रूपाने ओळखून जा. आमच्यासोबत प्रार्थना करा. आपले डोळे बंद करा. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये, की तुम्हाला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. जेव्हा तो जिवंत झाला, मी जिवंत झालो. आज मी माझ्या जिभेने कबूल करतो की येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे आणि माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. मी देवाचा लेकरू आहे. धन्यवाद परमेश्वरा मला वाचवण्यासाठी. आजपासून मी नव्याने जन्मलेला आहे. येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज लॉर्ड. जोरात एकदा टाळ्या वाजवा शकता यांच्यासाठी. स्वागत आहे परमेश्वर राज्यामध्ये. आम्हाला आनंद आहे तुम्ही इकडे आहात आमच्यासोबत. याच्या पहिला की बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. धन्यवाद परमेश्वरा तो सर्व लेकरांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. मी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव यांच्यावर सर्वदा असेल. येशूच्या नावामध्ये सैतानचा यांच्यावर कुठलाच डावाने कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये मी यांना आशीर्वाद देतो बुद्धीद्वारे, तुझ्या ज्ञानाद्वारे, तुझ्या अनुग्रहाद्वारे आणि तुझ्या प्रेमाद्वारे. धन्यवाद परमेश्वराने. प्रार्थना येशू ख्रिस्ताचं नावात मागतो. आमेन. बस शकता तुम्ही आणि जोरात टाळ्या शकता. जोरात टाळ्या शकता. ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याची. आपण आपल्या कॉलचे स्वागत करू. प्रेज द लॉर्ड. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महाविजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या
माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझा जो आहे तो महान आहे, त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महाविजयी, त्याच्या राजाचा वार आहे. पवित्र आत्म्याने परिपूर्ण, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी, महाविजयी, महाविजयी. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करू. भेटसाठी आपल्या हातांना उचलू शकता. धन्यवाद देतो परमेश्वर या भेटीला आणण्याचा संधी आणि अनुग्रह दिल्याबद्दल. ही भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे, तुला स्वीकारण्यासाठी जसं आम्ही दिले आहे याची पाडली शेती आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. आम्हाला कुठल्याच चांगल्या गोष्टीची कमी नाही. लोक दाबून दाबून मापून आमच्या पदरात टाकत आहे येशूच्या नावामध्ये. हा प्रभू, आम्ही या भेटावर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो. बढोतरीच्या नियमांना बोलतो तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोरात ओरडू सका महिमा. काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे तर लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम आहे काय आहे आपला क्रॅश कोर्स लिडरशिप आणि पास्टरशिप मध्ये. आतापर्यंत तुम्ही स्वतःला या कोर्समध्ये एनरोल नाही केलं आहे तर आत्ता करा. जोपर्यंत तुम्ही लीडर नाही बनणार तोपर्यंत तुम्हाला तुमचे अधिकार नाही माहिती असणार. तुम्ही लढाई नीट नाही लढू शकत. तर होऊन देणं का की तुम्ही चर्चमध्ये फक्त मेंबर आहे, लीडर नाही बनला तर तुम्ही तुमचं नुकसान करत आहात. खूप जण खूप वर्षांत समजले की लीडर बनलो असतं तर चांगले होते. प्रेज द लॉर्ड. किती जण आहे तिकडे ज्यांना खूप वर्षांत समजले कोणी आहे इथे की लीडर बनलो असतं चांगलं असतं. कारण वेळ खूप जवळ आहे. असो तुम्ही चर्चमध्ये खूप उशिराने आला पण तुमच्यासाठी एक शर्यत आहे जी तुम्हाला पूर्ण करायची आहे. लक्षात ठेवा मी काय बोलत आहे. जर तुम्हाला ठाऊक आहे मी काय बोलत आहे. तुम्ही बोलू शकता पास्टर मी आता चर्च जॉईन केलं, पण शर्यत सगळ्यांना पळायची आहे आणि पूर्ण करायची आहे. तर बेटर आहे लवकर काय बना लीडर. पहिल्या दिवशी पण काय बना लीडर. ट्रेनिंग सुरू आहे तर आजच लीडर बना. तर तुम्ही लीडर आहेत आपलं नाव द्या पास्टरशिपसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर दुसरा आहे प्रोजेक्ट 5000. ग्लोरी. जोरात टाळ्या. हे काय आहे विश्वाचे सहयुद्ध. 5000 पार्टनर. काय आहे किती रुपये बरोबर 5000. बोला सरळ आहे, सोपे आहे. सोपे आहे नाही सोपे. काय करायचं आहे लढायचं आहे. घुसा तरी प्रथम अंतपर्यंत पोचा. विजय भेटेल. प्रेज द लॉर्ड. पहिल्या दिवशी जर हार मानली तर विजय नाही भेटणार. दुसरं काय आहे त्यामध्ये प्रेइंग पार्टनर. प्रार्थना करणार. मी तुम्हाला सांगितलं ना जर तुम्ही प्रार्थना करता तुम्ही सैतानावर दबाव बनवत आहात. तर होऊन दे की सैतानाला दिसेल की सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही प्रार्थना करत आहात. नाही होऊ शकत सैतान तुमच्या आजूबाजूला. तर घाबरत आहे तुम्हाला. अरे हा माणूस तर प्रार्थना करत आहे. त्यांना ठाऊक आहे प्रार्थनेने गोष्टी बदलतात. त्यांना ठाऊक आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना नाही करत तो अजून पाठवत आहे. काय करत आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे तुम्ही जेव्हा प्रार्थना करता सकाळ दुपार संध्याकाळ तर काय आहे 5000 आत्मे जिंकणे. प्रत्येक आठवड्यात आपण काय करत आहोत एक आत्मे जिंकत आहोत. जुडा ह्या गोष्टींबरोबर. या त्या गोष्टी जे मला तुम्हाला आणि देशाला पुढे घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. सो प्लीज जॉईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रत्येक दिवशी कम्युनिकेट करतो सकाळी 7:30 वाजता. रविवारी सोडून एक सेलचे मेंबर बना. तिथून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. त्यानंतर फर्स्ट फ्रूट सर्व्हिस आहे 6 फेब्रुवारीला. त्याला विसरू नका. ऑल इंडियाज लीडर्स ट्रेनिंग आहे मुंबईमध्ये 24, 25, 26 फेब्रुवारीला. मिडवीक सर्व्हिस खूप महत्वाची. तिला मिस करू नका. आपण उभे राहू शकतो. प्रभूचा धन्यवाद देऊ. धन्यवाद आहे आपल्या हातात ना उचलून. रिबो शांद्रली ग्रबो शात्रली के बो शात्रला आंध्र लिम्ब्रो शात्रला हांद्रला रेबा खौंद्रस्ती के बो शात्रला लिम्ब्रो सोत्रला खांद्रस्तेले बरोबर. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये
आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलायन करून सर्व माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वर घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करते? कार्य करते. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.